दत्त भक्तांनो नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. त्रिगुणात्मक भगवान श्री दत्तात्रयांची श्रवणीय जन्मकथा मी सांगणार आहे. परमपतिव्रता माता अनुसयेला त्रिदेवांनी शुभाशीर्वाद दिले आणि त्यानंतर भगवान शंकरांची वचनपूर्ती होऊन दुर्वास ऋषींचा जन्म झाला. आता वेळ होती रमा माधवांच्या वचनांची, म्हणजेच भगवान दत्तात्रय यांच्या जन्माची. साक्षात ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्तीत जन्म घेणार म्हणजे साऱ्या जगतांचा उद्धार होणारच. समस्त व्यथा आणि बहुतापांचा ऱ्हास होणार, जन्म मरणांची फरफट संपणार, आधिव्याधींची कटकट मिटणार आणि सकल कामनांची परिपूर्ती होणार. जो जे वांछेल तो ते त्यांना लाभणार, आरोग्याचं साम्राज्य होणार, सर्वत्र सुखाचे साम्राज्य पसरणार होतं. साक्षात श्री विष्णूंच्या तेजाचा अंश अनुसयेच्या गर्भकोशात दिसामासाने वाढू लागला. पुन्हा खूप दिवसांनी अनुसया गर्भवती झाल्याचे कळताच सर्वांना आनंद झाला आणि बाहेरचा सारा आसमंत त्या वार्तेने आनंदून गेला. आसपासची वृक्षराजी तरुलता या स्वर्गातल्या कल्पतरूप्रमाणे फुलल्या, फळल्या, लहडल्या. त्यांचा सुगंध आसमंत व्यापून उरला. कोकिळा, भारद्वाज आदी पक्षीगण मंजूळ स्वरात मधुर गाऊ लागले. तळी कमळांनी फुलली, भुंग्यांचा गुंजारवही सुरू झाला. अगदी स्वर्गातील नंदनवनानेच अत्री ऋषींच्या आश्रमात मुक्काम केला असे भासू लागले. घरची गोधनही वारेमाप दूध देऊ लागली. दूध, दही, लोणी, तूप कशाला म्हणून कमी नव्हते. अन्नधान्याचा सुकाळ झाला. खडकाळ असणाऱ्या प्रदेशातून झुळझुळ अमृताचे झरे वाहू लागले. जो जी इच्छा करेल ती इच्छा फळद्रूप होऊ लागली. अत्री मुनींनाही हे सारं पाहून आश्चर्य वाटले. ही सर्व या गर्भसंभवाचीच किमया होती, पण ती अत्री ऋषींशिवाय कोणालाही समजली नाही. वातावरणातील हा फरक पाहून सामान्यजन आश्चर्यचकित झाले, मंत्रमुग्ध होऊन गेले. ज्याप्रमाणे उगवत्या सूर्याचा संधिप्रकाश वाढावा आणि तेजपुंज भानू दिसावा, त्याप्रमाणे अनुसयेची कांती तेजपुंज बनत होती आणि दिसामासाने गर्भवृद्धी होत होती. असं होता होता 7 महिने झाले. 7व्या महिन्यात अत्री ऋषींनी अनुसया मातेला विचारले, हे प्राणप्रिये, तुला कोणकोणत्या इच्छा होत आहेत? हे मनी कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता मला सांग. अनुसया माता म्हणाली, हे नाथ, आपल्या चरणांचे पूजन करून आपल्या सहवासात तप करावंसं वाटते. त्याचप्रमाणे तपोवनात स्वच्छंदीपणाने विहार करावासा वाटतोय. तीर्थाटन करून योगाभ्यास करावा, जप तप अनुष्ठान करून दानधर्म करावा, वेदांताविषयी चर्चा ऐकावी, अवघ्या भूतमात्रांवर दया करावी, नानाविध प्रकारचे सुग्रास भोजन करावे आणि इतरांनाही खाऊ घालावे असं मला राहून राहून वाटत आहे आणि वैराग्याची ओढही अनिवार्य होत आहे. अनुसयेचे हे उद्गार ऐकून अत्री ऋषींचे मन अतिशय आनंदून गेले आणि ते म्हणाले, खरोखरच जगाच्या उद्धारासाठी प्रत्यक्ष परमात्माच आपल्या घरी राजयोगाच्या रूपात अवतरणार आहेत आणि मग एक सुयोग्य दिवस पाहून आपल्या कुलातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ऋषी व ऋषीपत्नींना आपल्या घरी भोजनाप्रित्यर्थ बोलावलं. त्यांना जे जे हवं होतं ते अनुसयेने आग्रहाने आणि कौतुकाने खाऊ घातलं. त्यांनीही तिला औक्षण करून तिची ओटी भरली. अनुसयेनेही आपल्या हातांनी त्या सुहासिनींना हळदी कुंकू लावून फळांचा मेवा अर्पण केला. तेही सुखावले, संतोषवले.
8व्या महिन्यातही अशी इच्छाभोजनं चालूच होती. तेव्हाच तेथे अनुसया माऊलीला नारद मुनी दिसले आणि तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. नारदांनी अनुसयेकडे दृष्टी टाकली आणि तिचं ते तेज पाहून त्यांनी ओळखलं की हिच्या पोटी त्रिगुणात्मक ब्रह्मांड नायक जन्म घेणार आहे आणि आपल्या विश्वाचं कल्याण करणार आहेत. नारद मुनीने अनुसया मातेला एक प्रदक्षिणा घातली आणि जाता जाता माता अनुसयेला जन्माला येणाऱ्या बालकाचे नाव दत्त ठेव असा सल्ला दिला आणि त्रिलोक यात्रेला निघाले. वाटेत जो जो भेटेल त्यांना ही शुभवार्ता ते सांगू लागले. पतिव्रता अनुसयेचे पोटी साक्षात कमलापती त्रिगुणात्मक स्वरूपात जन्माला येणार आहे. ज्यावेळी 8वा संपून 9वा महिना लागला तेव्हा ही शुभवार्ता घेऊन नारद मुनी रमा विष्णुपत्नी, उमा शंकरपत्नी, सावित्री ब्रह्मपत्नी यांच्याकडे गेले. तिन्ही देवींना अत्यानंद झाला. त्यांनी 9 मास केव्हा भरतात याकडे दृष्टी लावली. अनुसयासाठी व तिच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळासाठी सर्व लेणी तयार केली. बाळंतिणीला लागणारे साहित्य जमविले आणि त्या तिच्याकडे निघाल्या. सर्व देवाधिदेवही आपल्या गणांसह, यक्ष किन्नरांसह, गंधर्व अप्सरांसह आकाशमंडळात येऊन उभे राहिले आणि त्या शुभघटिकेची आतुरतेने वाट पाहू लागले. आणि ती शुभघटिका भरली. त्रिगुणात्मक त्रिलोक्य अवतार जन्मले. ती तिथी होती शुक्ल पक्ष, रोहिणी नक्षत्र, चतुर्दशी पौर्णिमा, मार्गशीर्ष महिना आणि हेमंत ऋतू होता. अशा त्या अमृत वेळेला ते चैतन्य तत्व प्रगटलं. अत्यंत अवर्णनीय तेज आसमंतात पसरलं. ते तेज पाहून सर्वांचे डोळे दिपले. मग त्या दिपलेल्या डोळ्यांनी ते साजिरे गोजिरे रूप पाहिले आणि सूरगणांनी जय वाद्यांचा घोष करून पुष्पवृष्टी केली. गंधर्वांनी आपल्या सुस्वर स्वरात गायनाला आरंभ केला. अप्सरांनी मोहक नृत्याला आरंभ केला. मंगलघोषात विविध वाद्ये निनादू लागली, घंटा घणघणू लागल्या आणि सर्व ऋषीपत्नी आनंदाने गदगदल्या. त्यांनी बाळाला उचलून घेतले. उष्णोदकाने त्याला न्हाऊ घातले. सुगंधी चूर्णाने मर्दन केले आणि मधाचे बोट चाखवले. ते सुकुमार कोमल बाळ अगदी मनस्वी आगळं होतं. त्याला 6 भुजा होत्या. अतिशय सुहास्य आणि सुकुमार अशी 3 मुखं होती. ते सुंदर रूपडे पाहून सर्व देवांगना लगबगीने पुढे आल्या आणि त्याला पंचारतीने ओवाळले. गुढ्या तोरणं उभारली गेली. सुहासिनींनी एकमेकींना हळदी कुंकू लावले. उमा, रमा, सावित्री, गायत्री आदींनी बाळाला आशीर्वाद दिले आणि अनुसयेला वंदन केले. ब्रह्मपुत्र अत्री ऋषींनाही सर्व देव भेटले. नारद मुनींनी अत्रींना आलिंगन दिले आणि म्हटले, आपल्या पोटी साक्षात परब्रह्म अवतरले आहेत. आपण दोघेही खरोखर धन्य आहात. सर्व देवाधिदेवांनीही या दोघांची स्तुती केली आणि प्रस्थान हलविले. तेजपुंज भास्कराच्या उदयाने त्रिगुणात्मक मूर्ती प्रगटताच भूतलावरील दुःखरोगांचा विनाश होऊन सगळीकडे आनंद पसरला. असा हा पूर्णानंदाचा गंध सिंहाचल पर्वतावर दिसामासानं वाढत होता. रिद्धी सिद्धी स्वतःहून पाणी भरत होत्या. ऋषीगण येऊन मंत्रपठण करत होते. कामिनी पाळणे गात होत्या. रात्रीचे वेदघोष दुमदुमत होते. अशा रीतीने 5वीची पूजा पार पडली. 12व्या दिवशीची पूजा करून सर्व प्रजेला आमंत्रण देऊन नामकरण सोहळा सुरू झाला. सहस्र ब्राह्मणाने षोडशोपचार पूजा करून ब्राह्मणांना सुवासिक फुलांच्या माला अर्पण केल्या. पंचपक्वान्नांचे भोजन त्यांना दिले. तृप्त होईपर्यंत ब्रह्मवृंद जेवले
व बाळाला शुभाशीर्वाद देऊन ते मार्गस्थ झाले. सौभाग्यवतींनाही माता अनुसया आग्रहाने जेवण वाढू लागली. त्यानंतर सर्वांनी प्रथम बाळासह अनुसयेला औक्षण केलं, तिची ओटी भरली आणि तिला नवीन वस्त्र नेसवली. बाळालाही बाळलेणी व अंगडी टोपडी अर्पण करून त्यांचा पाळणा सजवायला सुरुवात केली. वेगवेगळ्या रंगीत मण्यांनी व झिरमिळ्यांनी सजावट केली. सुरेख चांदवे लटकविले. बाळासाठी मृदू शय्या तयार केली. सुगंधी पुष्पांनी पाळणा सजविला. नामकरणाच्या दिवशी आकाशात देवादिदेवांनी दाटी केली होती. उमा, रमा, सावित्री, गायत्री यांनी आपल्यासोबत दिव्य बाळलेणी व सौभाग्य लेण्याची भेट घेऊन आल्या होत्या. त्यांचा स्वर्गीय बाळंतविडा खरोखरच अद्वितीय होता. या सर्वांच्या आगमनाने सिंहाचल पर्वत गजबजला होता. देवांगना पुढे झाल्या. त्यांनी अनुसयेला औक्षण केले. श्रीफळाने तिची ओटी भरून दिव्य वस्त्र व आभूषणे तिला प्रदान केली. अक्षय सौभाग्य कांकणही दिले आणि तिचे चरण कमल पूजले. बाळाच्या अंगावरही दिव्य बाळलेणी चढवायला सुरुवात केली. नारद मुनीही हा दिव्य सोहळा पाहत होते. उमा, रमा, सावित्री, गायत्री यांनी आणलेली लेणी काढली आणि काय त्याचं तेज वर्णावं. साक्षात चंद्र सूर्याचे तेज त्या मौक्तिक मण्यात आणि सुवर्णपट्ट्यात जणू साठवलं होतं. अशी ती सुवर्णाची झळझळीत कंठी त्या बाळाच्या गळ्यात शोभून दिसत होती. हातात बिंदल्या घातल्या, दंडात बाजूबंद, कमरेत साखळ्या, पायात पैंजण, घुंगुरवाळे आणि कपाळावर बिंदी, हातापायात व गळ्यात नाजूक दृष्टमण्यांची जुडी, असं ते त्रिगुणी बाळ शोभून दिसत होतं. आणि हीच ती सर्वोत्तम वेळ. सर्व ऋषीमुनींनी सांगताच रमेने उचलून त्या बाळाला पाळण्यात ठेवले. पाळण्याचा दोर आपल्या हाती घेतला. उमेने पाळणा म्हणायला सुरुवात केली आणि गायत्री, सरस्वती, अहिल्या तिला गायला साथ देऊ लागल्या. गायत्रीने विचारले, माते अनुसये, लवकर सांग, याचं नाव काय ठेवायचं? अनुसयेने काही सांगायच्या आत चतुर उमेने काही विचार केला आणि म्हटले, याचा पिता अत्रेय, हे बाळ जन्माला आलं ते गुणत्रेय आणि सुहास्य नेत्रवदन म्हणून याचं नाव आपण ठेवावं दत्तात्रेय. अनुसयेला हे नाव ऐकताच अतिशय आनंद झाला. तिच्या मनीचं जे गुज होतं तेच नेमकं ओळखून उमेनं आपल्या ओठी आणलं होतं. म्हणून तिने उमेला धन्यवाद दिले. तिच्या चातुर्याचं कौतुक केलं व पुढचा पाळणा म्हणायला चालू केले. जो जो रे अवधूता, आत्री अनुसया सुता, निद्रा करी सखया, ही सृष्टी उद्भव त्या त्रिगुणरूपा, अविनाशी रूपात प्रगटलास, आता गाढ निद्रा घे. असं म्हणून उमेने पाळणा संपवला आणि या त्रिगुणी बालकाचे नाव दत्तात्रेय ठेवलं. श्रोते हो, अशी आहे दत्त जन्माची कथा. ती आपल्याला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा व व्हिडिओ शेअर करा. अशाच लोभस व सात्विक कथा ऐकण्यासाठी प्रिय प्राणवायू चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.